कोल्हापूर महापालिकेच्या केएमटी विभागाकडील चालक तसेच वाहक यांना सेवेत कायम करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून दिरंगाई झाली आहे। यात नियमित कर्मचाऱ्यांसह अनुकंपाखाली कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे। महापालिका प्रशासनाच्या या विलंबाच्या निषेधार्थ आज प्रधान कार्यालयाजवळ एका कर्मचाऱ्यानं गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला। या प्रकारामुळे गोंधळ उडाला होता। कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन अर्थात केएमटी विभागाकडे असणारे बहुसंख्य कर्मचारी हे गेल्या कित्येक वर्षांपासून सेवेत नियमित झालेले नाहीत। या कर्मचाऱ्यांसह अनुकंपाखाली कर्मचारी ही सेवेत कायम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। मात्र संबंधित महापालिका प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचं स्पष्ट झाले। या कर्मचाऱ्यांनी उपोषण आंदोलन करून आत्मदहनाचाही इशारा दिला होता। तरीही महापालिका प्रशासनाकडून अजूनही कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे वैतागलेले केएमटीचे हे कर्मचारी आज सकाळी लक्ष्मीपुरी इथल्या प्रधान कार्यालयाजवळ जमले होते। महापालिका प्रशासनानं दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ यातील एका कर्मचाऱ्यानं या ठिकाणी असलेल्या लोखंडी गेटला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। या प्रकारानं काही काळ गोंधळ उडाला होता। ही बाब समजताच काही अधिकारी आणि नगरसेवक घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी महापालिका प्रशासनासोबत तत्काळ चर्चा करून योग्य निर्णय करण्याची ग्वाही दिली। त्यामुळे तणाव निवळला। याबाबत वेळेत योग्य निर्णय झाला नाही तर पुन्हा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिलाय।